एक मोठी बातमी, नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी संदर्भात आज हरित लवादामध्ये सुनावणी होणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वृक्षतोडीबाबत सुनावणी होणार आहे। तपोवनमधील वृक्षतोडीबाबत लवाद काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वृक्षतोडी विरोधात मनीष बाविस्कर यांच्याकडनं याचिका दाखल करण्यात आली असून वकील श्रीराम पिंगळे वृक्षतोडी विरोधात बाजू मांडणार आहेत। नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवन परिसरात त्याचप्रमाणे नाशिक शहरातल्या इतरत्र भागात जी वृक्षतोड सुरू आहे तिच्या विरोधात याचिका दाखल झाली आहे आणि त्या संदर्भातल्या याचिकेची सुनावणी आज हरित लवाद न्यायालयात होणार आहे। खरं तर आगामी काळात नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन केलं जाणार आहे आणि याच सिंहस्थाच्या निमित्तानं नाशिकच्या तपोवन परिसरात साधुग्रामच्या उभारणीसाठी काही झाडं तोडले जाणार आहेत। त्याचबरोबर शहरातल्या रस्त्यांना मोठं करण्यासाठी, शहरातले रस्ते हे रुंद करण्यासाठी या ठिकाणी काही वृक्षांची कत्तल केली जाणार आहे। मात्र त्याच विरोधात काही वृक्षप्रेमी आता हरित लवाद न्यायालयात गेलेले आहेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।